दरवर्षी मी वर्षातून 2 ते 3 वेळा आवर्जून इथे येते. इथे येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती असेल किंवा वर्षातून दुसरे काही कार्यक्रम असो किंवा नसो, इथे येऊन नतमस्तक होऊन एक नवीन ऊर्जा घेऊन आणि ज्या संविधानासाठी बाबासाहेबांनी आणि महात्मा गांधींनी आणि त्याच्याबरोबरच्या असंख्य लोकांना पहिलं या देशाला जे स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर हा देश कसा चालला पाहिजे त्याचं दिशा देण्याचं खूप मोठं योगदान हे बाबासाहेबांनी केलं. आणि त्यांच्याच आशीर्वादाने अनेक नवीन क्रांतिकारी गोष्टी झाल्या. शिक्षण असेल, समता असेल, त्यानंतर पाण्याचे प्रश्न असतील, नद्यांचे प्रश्न असतील, हे अशासारखे अनेक किंवा वीज प्रकल्प कसे असले पाहिजेत, असे असंख्य पुरोगामी विचार, सामाजिक पण आणि राज्याच्या हितासाठी असे असंख्य निर्णय किंवा त्या निर्णयाला सुरुवात किंवा दिशा द्यायचं खूप मोठं योगदान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. आणि भारतात नाही पण जगामध्ये, परदेशातही तुम्ही गेला तर अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये आजही किंवा अनेक सामाजिक चळवळीत जगामध्ये बाबासाहेबांचा उल्लेख, त्यांचे विचार आज जगभर पसरत आहेत. आणि त्यांचा जन्म आणि कर्मभूमी हे भारत राहिलं आहे, ह्याचा आपल्या सगळ्यांनाच आणि मला स्वतःला सार्थ अभिमान आहे. मी ह्याच्याबद्दल अनेक वेळा आधीही बोललेले आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना तेव्हा खूप वेळा आम्ही सगळेच जायचो. आदरणीय पवारसाहेबांनी त्याचा खूप पाठपुरावा केलेला आहे. पण आता जवळपास त्या गोष्टीला 3-4 वर्ष झालेली आहेत. सरकार ज्या स्पीडनी ते काम आत्तापर्यंत पूर्ण व्हायला हवं होतं ते झालेलं नाही, दुर्दैव आहे. माझी सरकारला विनम्र विनंती आहे की हे काम तातडीने चांगल्या दर्जाचं हे लवकर झालं पाहिजे, कारण का खूप वर्ष झाली हे काम फार रेंगाळतं आहे. आणि हे दुर्दैव आहे की अशा कामामध्ये जी प्रगती अपेक्षित होती ती झालेली नाही. फक्त भाषणापुरतं बाबासाहेबांचं नाव घेऊन चालणार नाही या सरकारला, पण ते कृतीमध्ये त्यांनी करून दाखवलं पाहिजे. आणि पुढच्या पिढीला बाबासाहेबांचे विचार गाववाडी वस्तीपर्यंत पोचवण्याची नैतिक जबाबदारी सरकारची तर आहेच, पण आम्हीही ती घेतो, कारण का हा विचार खूप मोठा आहे. मुंबई सध्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतो आहे. टँकर चालकांना ज्या पद्धतीने बंद केला आहे, सरकार जात नाही. नागरिकांची मतं पाण्याचा प्रश्न, उन्हाळा, याचं प्लॅनिंग हे नेहमी आधी केलं जातं. आणि मुंबईकर असतील किंवा महाराष्ट्रात अनेक भागामध्ये टँकर सुरू झालेले आहेत. आणि हे चिंतेचा विषय आहे, कारण आणि सरकारने तो अतिशय गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. आणि ह्याच्या नियोजन प्रत्येक जिल्ह्याला पाण्याची नियोजनाची मीटिंग होते. तर त्या नियोजनाच्या मीटिंगचं काय झालं, कधी घेतली, ह्याचा अहवाल हा मी स्वतः सरकारकडे पत्र लिहून मागवणार आहे. कारण का नक्की कोण बघतंय, नगरसेवक जेव्हा असतात तेव्हा नगरसेवक ह्याचा पाठपुरावा करत असतात. आज कोण पाठपुरावा करतंय? जवळपास 3 वर्ष झाली पंचायत राजचं एक इलेक्शन झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेने जायचं कुठे आणि गेलं तरी न्याय मिळणार आहे का, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि दुर्दैव आहे की आज महाराष्ट्रामध्ये एवढी मोठं मॅन्डेट या सरकारला मिळालं असलं तरी अपेक्षित असं यश किंवा कामं किंवा त्याचा वेग हा गेल्या 100 दिवसात मला तरी दिसत नाही आहे. काही काल एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली. अमित शहा यांचे देखील दौरे वाढले राज्यामध्ये. अमित शहा यांची दौऱ्याबद्दल पुढच्या महिन्यात दौरे कसं पाहता या दौऱ्याला? तो त्यांचा अंतर्गत विषय आहे त्यांच्या सरकारचा. आणि एका देशाचा गृहमंत्री कुठे जाणार ह्याच्यावर प्रश्नचिन्ह कसं दाखवायचं. ही लोकशाही आहे आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येक मंत्र्याला, नागरिकाला सगळीकडे जायचा अधिकार हा बाबासाहेबांनीच दिला ना आपल्याला. आणि जर अमितभाई शाह महाराष्ट्रात जास्त आले त्याच्यात गैर काय? निधी वाटपावरून शिवसेनेमध्ये एकांना निधी देत नाही दादा, अशी पण एक खासगीमध्ये चर्चा होते. आता हा प्रश्न तुम्हाला अर्ध्या तासांनी विचारला पाहिजे. मला कसं माहिती असेल या सरकारमध्ये कोणाला निधी मिळतोय का नाही मिळतोय, हा त्यांचा प्रश्न आहे, माझा नाही. सुप्रिया, हिंदी में जाना चाहेंगे जिस तरीके से मराठी झाले का सगळे? सुप्रिया, आज 100 दिवस पूर्ण झाले, 35% मार्क सुद्धा त्यांना मिळाल्याचं पाहायला मिळतं. 200 दिवस पूर्ण झाल्यानंतर देखील हा आकडा पार करायला किती गंमत वाटते मला. तुमच्या प्रश्नाचंच माझं उत्तर, प्रश्नच असा आहे की
की या सरकारला 100 दिवस झाले. हा प्रश्न आहे, हा मी दिलेले मार्क नाही आहे, ते प्रश्नच मला असा आला आहे की ह्या सरकारला 100 दिवस झाले, त्याला 35 मार्कही द्यायचे नाही, तर 200 दिवस होतील तेव्हा काय होतील. हे खूप म्हणजे जड अंतःकरणाने म्हणते, कारण का राजकारण हे होत राहील, इलेक्शन्स होत राहतील, पण शेवटी राज्याची आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती ही खूप महत्त्वाची असते. आणि कुठलंही राज्य ह्याच्या हितासाठीच सगळ्यांनी काम करायचं आहे, देशाच्या हितासाठीच आपण सगळे शेवटी कामं करतो. इलेक्शन्स होतील, एकामेकाचा विरोध जरूर करू, पण इलेक्शन झाल्यानंतर राज्याची आणि देशाची परिस्थिती ही चांगलीच असली पाहिजे, ह्याच्यासाठीच तर सगळे काम करतो. पण दुर्दैवाने गेल्या 100 दिवसात ज्या माझी विधानसभेच्या आधीची भाषणं जर तुम्ही सगळी काढली तर तुमच्या लक्षात येईल की माझ्या भाषणांमध्ये जे जे मी सांगत होते ते आज सगळं होतं आहे. प्रत्येक स्कीमबद्दल असेल किंवा सामाजिक परिस्थिती महाराष्ट्राची असेल, आर्थिक परिस्थिती फक्त महाराष्ट्राची, राज्याचीही. आपण जर माझं ह्या महिन्याभरातलं बजेटचं भाषण काढलं असेल तर बजेटमध्ये भाषण करताना मी अतिशय विनम्रपणे, राजकारण बाजूला ठेवून हा शब्द मी वापरला होता, मला आठवते. मी निर्मलाजींना विनंती केली होती की निर्मलाजी, आता जी परिस्थिती जगातही दिसते, देशातही दिसते, आता आपलं अर्थकारण, आपली इकॉनॉमी इन्स्युलेटेड राहिलेली नाही. आपण एक ग्लोबल प्लेयर आहोत. अनेक वर्ष कैलासवासी मनमोहन सिंग साहेबांनी जेव्हा मोठे धाडसी निर्णय घेतले, रिफॉर्म्स केले, त्यानंतर आपण एक ग्लोबल प्लेयर झालो. आणि अशा परिस्थितीत जे ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन आणि त्यांनी घेतलेले काही निर्णय, याचा इम्पॅक्ट जगावर होणार आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्या तयारीत असलं पाहिजे. मार्केट खूप फ्लक्च्युएट होतं आहे आणि मार्केट क्रॅशही होऊ शकतं, त्याच्यामुळे आपण ह्याची खबरदारी घेतली पाहिजे. मग जगातल्या सगळ्याच देशात, म्हणजे अमेरिका असेल, चायना असेल, रशिया असेल, ह्या सगळ्यांबद्दल. पण अर्थातच गेल्या दोन आठवड्यात मार्केटची काय परिस्थिती आहे हे आम्ही सगळं, आम्हालाही कळत होतं ना. मी स्वतः तर ना इकॉनॉमिस्ट आहे ना फायनान्स एक्सपर्ट आहे, पण हे मला जर कळत होतं तर सरकारला, केंद्र सरकारने का नाही ह्याच्यावर प्रिकॉशनरी मेजर आधी गेले, हा एक प्रश्न आहेच ना. काल अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली आणि नंतर ते म्हणाले की विकास कामं करायची असेल तर काका लोकांना भेटावं लागतं. नाही, काल नाही भेट झाली, मला तरी माहिती नाही काल त्यांची भेट झाली असेल तर. साताऱ्यामध्ये हे बघा, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे की साधारणपणे तुम्ही बघाल, जेव्हा महाराष्ट्रामध्ये मग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल, आपली सामाजिक कामं आणि आपलं राजकारण, ह्या दोन्ही महाराष्ट्रात कधीच कोणी गल्लत केली नाही. आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आमच्या सगळ्यांवर आहेत. आणि अर्थातच राज्याच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी किती वेळा केंद्रातही तुम्ही बघितलं, राज्यात म्हणजे GSTचं बिल जेव्हा आम्ही पास केलं तेव्हा देशात एक मताने ते बिल पास झालं. त्याच्यामुळे राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी रयत शिक्षण संस्थेमध्ये लाखो, मला वाटतं 3 ते 5 लाख मुलं आणि मुली शिकतात. ते एका संस्थेमध्ये आपण तिथे राजकीय आपले मतभेद हे बाजूलाच ठेवायचे असतात ना. संस्थांमध्ये जेव्हा आपण काम करतो ते एक सामाजिक कमिटमेंट असते आपली. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेच्या कामामध्ये सगळेच एक येतात. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल, अशा अनेक संस्थांमध्ये ज्या खूप लोकांच्या कष्टाने, मेहनतीने, प्रयत्नातून उभ्या राहिल्यात आणि आज महाराष्ट्रात लाखो, करोडो मुलं त्याच्यामुळे शिकली आहेत. आज तुम्ही महाराष्ट्रात कुठेही गेला तर 50 ते 60% कलेक्टर असतील, पोलीस असतील, हे सगळे रयत शिक्षण संस्थेत शिकलेले आहेत, ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे चांगल्या हितासाठी जर सगळे येत असतील तर आपण त्याचं सगळ्यांनी स्वागत केलंच पाहिजे, कारण का महाराष्ट्र केंद्रबिंदू ठेवून हे निर्णय होतो. मेहुल चोकसीला बेल्जियममधनं अटक केलेली आहे, कर्ज घोटाळ्यामध्ये ही अटक दाखवलेली आहे. अधिकृत नाही आहे. मेहुल चोक्सींची असेल किंवा या सगळ्या गोष्टीत माझी एवढीच सरकारला विनंती आहे, जे मी पार्लमेंटमध्ये बोलले, की फायनान्शियल फ्रॉड्स जेव्हा होतात, फायनान्शियल फ्रॉड्सला शिक्षा झालीच पाहिजे. पण पहिलं तुम्ही टाईम बाउंड मॅनरमध्ये ज्यांचे पैसे बुडालेत त्यांचे पैसे पहिले पूर्ण करा आणि नंतर त्यांना शिक्षा करा. कारण का त्यांना लगेच अटक जेव्हा होते तेव्हा अटक झाल्यावर तो गरीब माणूस कष्ट करत राहतो. तो पहिलं मेहुल चोक्सींना सांगा, आमच्या कष्ट करणाऱ्या लोकांनी जी पैसे दिले, 2 लाख 5 लाख सगळ्यांचे शिक्षणाचे पैसे असतात आर्थिक, ते पहिले परत करा आणि नंतर मग त्या मेहुल चोक्सीला काय शिक्षा करायची ती सरकारने करावी. पण माझा आग्रह राहील
की मेहुल चोक्सींकडं पहिल्या आपण वसुली करून घेतली पाहिजे आणि ती वसुली करून सरकारने गरीब कष्ट करणाऱ्या टॅक्स पेअरचे पैसे तातडीने परत केले पाहिजेत असं माझं वैयक्तिक मत आहे. सुप्रियाताई, आज 14 अम्बेडकर जयंती है, इस मौके पे आज चैत्यभूमि में क्या कहना चाहेंगे? नहीं, मैं हर साल यहाँ आती हूँ आशीर्वाद लेने और हम सब महाराष्ट्र नहीं देश की जनता भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के विचारों से हम आगे चल रहे हैं. जिस तरह से इन सब ने बहुत बड़ा इस देश के लिए योगदान दिया है. महात्मा गांधी जी ने इस देश को स्वतंत्र और लाखों करोड़ों ऐसी फैमिलीज़ हैं जिन्होंने बहुत त्याग किया है और उसके बाद ये देश कैसे चलेगा इसके लिए सबसे बढ़िया देश का जो संविधान है वो भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी और उनकी पूरी टीम ने जो बनाया उसी से आज इस देश में एक सशक्त लोकतंत्र में हम सब जी रहे हैं. मेहुल चोकसी को किया गया है, क्या इसके बारे में कहिए? नहीं, उसका मैं स्वागत करती हूँ. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड. देर से कन होना कुछ हो रहा है, लेकिन मेरी सरकार से विनती रहेगी पहले मेहुल चोकसी को अरेस्ट करें या आप कुछ भी करें. किसी भी फाइनेंशियल फ्रॉड में पहले जो गरीब है, जो टैक्स पेयर्स है, जो ईमानदार है, उनके पैसे पहले वापस करने चाहिए. फिर उसके बाद आपको जो मेहुल चोकसी के साथ करना है वो सरकार करे, लेकिन पहले जो पैसा मेहनत का पैसा है, खून पसीने का पैसा है, टैक्स भरा हुआ पैसा है, वो इन लोगों को वापस मिलना चाहिए. ताई, जिस तरीके से वक्फ बोर्ड के खिलाफ जो है अमेंडमेंट बिल के खिलाफ मुर्शिदाबाद में जिस तरीके से आक्रोश का माहौल देखने मिल रहा है, किस तरह देखते हैं आप इसे आक्रोश के नहीं, मेरे ख्याल से ये एक वहाँ स्टेट का इशू होगा. हमारी भी विनती सरकार को तभी भी थी जब बोर्ड में डिबेट हो रही थी सरकार को कि आप जल्दी मत करिए, क्योंकि जब जेपीसी बनाई थी, जेपीसी में बहुत लड़ाई हुई थी. आप ही के चैनलों ने दिखाई थी वो लड़ाई, और एक आधा एक्सटेंशन दे देते, जल्दी क्या थी. तो हमारी सिर्फ विनती इस सरकार को इतनी है कि हर चीज़ में आप सबको डरा धमका के प्लीज़ मत करिए. आप सबको कॉन्फिडेंस में लीजिए. जैसे हमारी वन नेशन वन इलेक्शन की कमेटी है, बहुत अच्छी, पीपी चौधरी जी हमारे उसके चेयरमैन हैं. बड़ी विनम्रता से हम वहाँ अच्छी चर्चा होती है, कोई हड़बड़ी नहीं है. वन नेशन वन इलेक्शन की कमेटी में पीपी चौधरी जी वहाँ नेतृत्व करते हैं. सारे कांग्रेस के प्रियंका जी उसमें है, सारी पार्टियों के लोग हैं वहाँ, और हम बड़ी विनम्रता से हमारी राय वहाँ रखते हैं. बहुत अच्छी चर्चा होती है. वैसे भी वक्फ बोर्ड में भी ऐसी अच्छी तरह से बड़ी विनम्रता से और चर्चा होती है. एक आधा एक्सटेंशन दे देते तो कोई हड़बड़ी करने की ज़रूरत नहीं थी. ये हमारी राय कल भी थी, आज भी है और कल भी रहेगी. ठीक, थैंक यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.